प्रभाकर पेंढारकर लिखित रारंगढांग या कादंबरीतील 12वा भाग आज आपण बघणार आहोत. या मराठी कादंबरीतील या भागाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर प्रतिभा जाधव. रारंगढांग भाग 12वा. भैरव प्रोजेक्टच्या मोठ्या नकाशावर हिरव्या रंगाचे फ्लॅग असलेल्या टाचण्या खोचलेल्या होत्या. पहाडातून वळणे घेत नदी नाले ओलांडत चाललेल्या रस्त्यावर काम पूर्ण होण्याच्या अपेक्षित तारखा आणि काही ठिकाणी काम पूर्ण झाल्याच्या तारखा लिहिलेल्या होत्या. अपेक्षा आणि वस्तुस्थिती ह्यात हा फरक का झाला त्याची कारणं नकाशावर नोंदवलेली नव्हती. तरी कर्नल राईटनी त्यांच्या डायरीत नक्कीच व्यवस्थित लिहिलेली असणार. टास्क फोर्समधल्या सर्व फील्ड कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची ही मीटिंग आज मुद्दाम बोलावलेली होती. या मीटिंगला आज इन्फंट्रीचे मेजर सक्सेनाही आलेले होते. रारंगढांगातील रस्ता आणि पलीकडील पूल पूर्ण करण्याची नकाशावर नोंदवलेली तारीख होती 15 एप्रिल. पण अनेक कारणांमुळं काम रेंगाळलं होतं. अनिश्चित हवामान, माणसांचा तुटवडा, लँडस्लाईड आणि मध्येच झालेला पाऊस. कारणं अनेक, परिणाम तोच. 2च दिवसांपूर्वी आलेल्या पत्रात चीफ इंजिनियरनं कळवलं होतं की ढांगातला रस्ता आणि पूल पूर्ण करण्याची तारीख 15 एप्रिल नक्की करण्यात आली असून त्याच दिवशी मेजर जनरल राजसिंह ढांगांपलीकडे उभारल्या जाणाऱ्या आउटपोस्टच्या जागा पाहण्यासाठी या विभागाला भेट देतील. ही माहिती सर्वांनाच नवी होती. मेजर जनरल राजसिंहांचं नाव चीन भारत लढाईमुळं सर्वांना माहीत झालं होतं. साधनं, हत्यारं आणि माणसं अत्यंत अपुरी. अशा प्रतिकूल परिस्थितीत चीनच्या हजारो सैनिकांबरोबर त्यांचे जवान झुंजले ह्याचं कारण राजसिंहाचं कणखर नेतृत्व आणि जबर आत्मविश्वास हे होतं. ते स्वतःला त्या भागाला भेट देणार होते म्हणजे त्या तारखेला रस्ता पूर्ण करावाच लागणार. हे सगळ्यांना समजून चुकलं. त्याबरोबर हेही सर्वांना माहीत होतं की आजपर्यंत झालेलं आणि इथून पुढं व्हायचं काम लक्षात घेता ही तारीख गाठणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. 5th फील्ड कंपनीचे मेजर वर्मा म्हणाले, लेट अस बी प्रॅक्टिकल. एवढ्या मुदतीत रारंगढांगातून रस्ता काढून पलीकडचा पूल पूर्ण करणं ही गोष्ट खरोखर शक्य आहे काय? आणि ती नसेल, नव्हे ती नाहीच, तर त्याबद्दल आता चीफ इंजिनियरना कळवून काही दिवस ती लांबणीवर टाकणं योग्य होईल. आर्मीचे मेजर सक्सेना म्हणाले, बॉर्डर रोडनं एकदा एक तारीख देऊन ती पुढं ढकलणं ह्यात नवीन काहीच नाही. पण आर्मीनं पुढच्या ठरवलेल्या कार्यक्रमाच्या तारखा अशा बॉर्डर रोडच्या सोयीनुसार बदलणं जनरलना पटणार नाही. ज्यावेळी असा उशीर इथल्या प्रतिकूल हवामानामुळे होतो तेव्हा आमचाही नाईलाज असतो. जेथला निसर्ग बॉर्डर रोडच्या सोयीनुसार चालत नसतो. मेजर वर्मा म्हणाले, हा निसर्ग, इथलं प्रतिकूल हवामान आणि तुमचा नेहमीच होणारा नाईलाज पूर्वी काम पूर्ण करायची तारीख ठरवताना विचारात घेतला गेला नव्हता काय? त्यांचा हा तिरकस प्रश्न कुणालाच आवडला नाही. मेजर वर्मा त्यांना उत्तर देणार होते पण त्यांना थांबवत कर्नल राईट म्हणाले, नक्की केलेल्या तारखासुद्धा काही वेळा बदलाव्या लागतात. मानवी प्रयत्नांना काही वेळा मर्यादा पडतात. मेजर सक्सेना, तुम्ही तुमची बाजू स्पष्ट केलीत. बटालियन फॉरवर्ड एरिया ठरवण्यासाठी तारीख चीफ इंजिनियर वेस्टर्न कमांडला कळवतील. ठीक आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की 15 एप्रिल ही तारीख डायरेक्टर जनरल बॉर्डर रोड यांनी आर्मी हेडक्वार्टर्सला दिलेली आहे आणि त्याप्रमाणे वेस्टर्न एरिया कमांडर पुढचा कार्यक्रम ठरवला आहे. मेजर सक्सेना उठले. मला 4 वाजता सिमल्याला रिपोर्ट करायचा आहे, तेव्हा मला आता निघालं पाहिजे. मेजर सक्सेना खोलीबाहेर पडले. काही वेळ कुणीच बोललं नाही. मग कर्नल राईट म्हणाले, मेजर वर्मा, तुमचा मुद्दा मला समजला. पण तुम्ही म्हणता तसं लेट अस बी प्रॅक्टिकल. ही तारीख आता बदलता येण्याची शक्यताच नाही. चीफ इंजिनियरांची इच्छा आहे की काम ठरल्या तारखेला पूर्ण व्हावं आणि ते पूर्ण होईल हे मी त्यांना सांगितलं आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर आय हॅव बर्न्ट माय बोट्स. परत फिरण्याची शक्यताच उरलेली नाही. आता प्रश्न एवढाच आहे की इथून पुढे जे दिवस राहिले आहेत ते आपण कसे उपयोगात आणणार आहोत. सगळ्यात अधिक जबाबदारीची आहे 9th फील्ड कंपनीवर. मेजर बंबा, तुमच्यापासून सुरुवात. कोणतंही आव्हान असलं की मेजर बंबांनाच पुरण चढत असे. इतरांना जे अशक्य वाटतं ते आपण करू दाखवू शकतो हा एक बालिश अभिमान अद्यापही त्यांच्या मनात होता.
ती संधी आता आली होती. माझ्याकडील काम निश्चित पूर्ण होईल. त्याकरता लोकल लेबर वाढवावं लागेल. काही अर्थ मुव्हिंग मशिनरी डिटॅचमेंट 3ला हलवावी लागेल. ती व्यवस्थित चालते हे पाहण्यासाठी स्टाफ लागेल. ह्या सर्वांकरता आपणाकडून मंजुरी मिळेल असं मी समजतो. ह्या सर्वांची व्यवस्था केली जाईल. लोकल लेबर पुरेसं मिळालं नाही तर कॅम्पमधून 2 ट्रक लोड तिबेटियन लेबर पाठवण्यात येईल. डिटॅचमेंट 3ला अद्याप टेलिफोनचं कनेक्शन मिळालेलं नाही. ते पुढच्या आठवड्यात मिळेल म्हणून सिग्नलनं कळवलं आहे. आणखीन काही? लागलं तर कळवीन. आता एवढंच सांगतो. आपण शब्द दिल्याप्रमाणे ठरल्या तारखेला रस्ता पूर्ण झालेला असेल. कर्नल राईट क्षणभर स्तब्ध राहिले. मग त्यांनी विचारलं, बंबा, कामाबद्दल तुमचा उत्साह मी समजू शकतो, पण इथं काम करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पुढचं काम पूर्ण होण्यासाठी मागं वळून आजवर काय घडलं त्याचा आढावा घ्यावा लागतो. तो तुम्ही घेतलात काय? रारंगढांगात काम सुरू होऊन किती दिवस झाले? पहिले सर्वेचे दिवस सोडले तर जवळजवळ 6 महिने होतील. कामात प्रगती अगोदर ठरल्याप्रमाणे आहे? नाही. त्याचं कारण मला नको आहे. ते परत घडू नये म्हणून तुम्ही कोणती उपाययोजना केलेली आहे? सर, त्याचं उत्तर मी आपणाला देत होतो. 2 आर्मी इंजिनियर मी आपणाकडे मागितले होते. त्यापैकी आपण एक सिव्हिलियन अधिकारी पाठवलात. केवळ हीच अडचण आहे काय? ही एक महत्त्वाची. पाऊस आणि लँडस्लाईड्स ह्या आपल्या हातातल्या गोष्टी नसतात. पण ही तर हातातली होती. हा सिव्हिलियनना आर्मीची भाषा, कामकाजाची पद्धत माहीत नसते. सैन्यात प्रसंगी कठोर व्हावं लागतं हे त्यांना समजत नाही. हाताखालच्या लोकांवर त्यांची जरब बसणं कठीण होतं. बंबा, अशा माणसाला बाजूला काढून टाकता येत नाही काय? त्याबद्दल एवढा वाद कशाला हवा? इथं मुद्दा एवढाच आहे की अधिक लेबर, साधनसामग्री ह्या इतकीच वेळेत काम होण्याच्या दृष्टीनं एखाद्या अधिकाऱ्याला बाजूला हलवणं ही गोष्ट आवश्यक असेल तर ती ताबडतोब केली जावी. तुम्ही सर्वांनी हे लक्षात घ्यावं की हा रस्ता 15 एप्रिलपूर्वी पूर्ण झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत ही तारीख पुढं ढकलली जाणार नाही. दॅट्स ऑल. टेबलावर कंदिलाच्या शेजारी 2 लिफाफे होते. एक बॉर्डर रोडचा रुक्ष खाकी लिफाफा आणि दुसरं पिवळसर रंगाचं पोस्टाचं पाकिट. पाकिटावरचं वळणदार अक्षर विश्वनाथच्या परिचयाचं होतं. ते अक्षर त्याच्या वडिलांचं होतं. वडिलांचं पत्र वाचल्यावर काही वाचायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यानं प्रथम बॉर्डर रोडचा लिफाफा उघडला. भैरव प्रोजेक्ट ऑफिस ऑर्डर. विषय ऑफिसर्ससाठी कामाची विभागणी. संदर्भ ऑफिस ऑर्डर नंबर 118-64. वर उल्लेखलेल्या ऑफिस ऑर्डरमध्ये अंशतः बदल म्हणून खालीलप्रमाणे कामाची विभागणी करण्यात येत असून ही ऑर्डर दिलेल्या तारखेपासून तिची कार्यवाही होईल. 1. लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे डिटॅचमेंट 3चा अधिकार सोडून फील्ड कंपनी नंबर 5 येथे मेजर वर्मा यांना रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी ताबडतोब रिपोर्ट करतील. 2. कॅप्टन सुकुमारन नायर हे लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे यांच्याकडून डिटॅचमेंट 3चा अधिकार घेऊन माइलस्टोन नंबर 110 ते माइलस्टोन नंबर 112 रारंगढांग सेक्टर ह्यातील काम पाहू लागतील. 3. कॅप्टन बहल हे डिटॅचमेंट 4चा चार्ज घेतील आणि माइलस्टोन नंबर 112 पासून माइलस्टोन 117 ह्या सेक्टरचे काम पाहतील. लेफ्टनंट के.सी. अमर त्यांना सहाय्यक म्हणून डिटॅचमेंट 4मध्ये कामास सुरुवात करतील. लेफ्टनंट कर्नल जे.सी. राईट कमांडिंग ऑफिसर टास्क फोर्स हेडक्वार्टर्स. विश्वनाथनं कंदिलाची वात मोठी केली आणि परत एकदा प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द वाचून काढला. पावसामध्ये 4 दिवस विस्कळीत झालेलं काम त्यानं फिरून व्यवस्थित सुरू केलं होतं. त्याला आता चांगली गती आली होती. मेजर बंबा 4च दिवसांपूर्वी येऊन ते पाहून गेले होते आणि आता एकाएकी अशी ऑर्डर काढण्याचं कारण काय घडलं असावं हे त्यांच्या लक्षात येईना. मेजर बंबांना जाऊन भेटावं काय, पण कशा करता? आजवर मी इथं काम केलं, स्वतःहून सर्वे रिपोर्ट्स मिळण्यासाठी धडपड केली, रस्ता चांगला व वेळेत व्हावा ह्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहे. आता ह्या रस्त्याला आकार येतो आहे. काही दिवसात पायी पलीकडं जाण्याइतका रस्ता तयार होईल आणि अशी अकस्मात फटकन ऑर्डर काढली जाते का? कशा करता? एका लँडस्लाईडमध्ये इथं अनेक दिवसांचे परिश्रम नाहीसे होतात हे मी पाहिलं होतं. पण लेखणीच्या एका फटकाऱ्याने आजवर मी जे करत होतो ते क्षणात नाहीसं करता येतं हे आजच समजलं.
विश्वनाथचा बिछाना घालण्यासाठी गोपाळ आत आला. विश्वनाथ उठला, टॉर्च घेऊन बाहेर पडला. ही वेळ एक फेरी मारण्याची. सवयीप्रमाणे तो रस्त्यानं चालू लागला. स्वतःच्या तंद्रीत अर्धा एक तास चालल्यावर त्याचं लक्ष डाव्या बाजूला गेलं. अष्टमीच्या चंद्रप्रकाशात आज किन्नौर कैलासचं हिमधवल शिखर स्पष्ट दिसत होतं. दूरवर रारंगढांग होता. उद्या कदाचित नायर घेऊन चार्ज घेईल. मग हा किन्नौर कैलास आणि रारंगढांग दिसणार नाही. आज तरी पाहून घेऊ. विश्वनाथ रस्त्याच्या बाजूस दगडावर बसला. किन्नौर कैलासकडे पाहू लागला. त्या उत्तुंग शिखराकडे पाहताना हिमालयात गेल्यावर सर्वांनाच पहिली जाणीव होते ती त्याला फिरून झाली. आकाशाला स्पर्श करणाऱ्या ह्या पर्वतापुढं माणूस हा किती लहानसा, क्षुद्र प्राणी आहे. त्याला क्षुब्ध करणारी कारणंही किती क्षुद्र. प्रचंड झंझावात होतात, पर्जन्यलहरी कोसळतात, पण ह्या शिखरावर त्यांचा परिणाम होत नाही आणि एखाद्या कागदावरची काही अक्षरं मात्र आपल्याला केवढी अस्वस्थ करतात. विश्वनाथ खिशातून ती ऑर्डर काढली आणि त्याबरोबर अद्याप न उघडलेलं वडिलांचं पत्र होतं. टॉर्च लावून त्यानं ती ऑर्डर एक वेळ पाहिली, घडी करून ठेवून दिली. मग वडिलांचं पत्र तो त्या शांत वातावरणात वाचू लागला. चिरंजीव विश्वनाथ यास अनेक उत्तम आशीर्वाद. तुझे पत्र पावले. मुंबईतली नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधण्याच्या कामावर तू दाखल झाल्याचे समजले. एक नोकरी तू का सोडलीस हे जसे समजले नाही, तसेच दुसरी का घेतलीस हेही समजले नाही. केवळ चरितार्थाची सोय हा तुमच्या नोकरीचा उद्देश आणि चांगली नोकरी मिळवणं हा तुमच्या जीवनाचा उद्देश असतो काय, हे माझ्यासारख्या आयुष्याची संध्याकाळ झालेल्या माणसास समजणे कठीण आहे. कारण आमची वेळी तसे नव्हते. निदान माझ्या बाबतीत तसे नव्हते. त्यावेळची माणसे स्वातंत्र्य या शब्दाने विचाराने झपाटलेली होती. पाहावे तिकडे एक एक माणूस त्याकरता पहाडासारखा ठाम निर्धाराने उभा राहिलेला आम्हा तरुणांना दिसे. आज त्या माणसांच्या पुतळ्यावर साठलेली धूळ कधी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निघत असेल तर असेल, पण ज्याकरता त्यांनी आपले जीवन अर्पण करून देशभक्तीचा त्यागाचा वन्ही चेतवत ठेवला, त्या अग्नीची रक्षा देखील विभूती म्हणून लावण्यासाठी आता शिल्लक उरलेली दिसत नाही. नव्या नोकरीमुळे तू मुंबई बाहेर पडलास हे एका अर्थी चांगलं झालं. मुंबईचा माणूस हा सतत धावत असतो, पण दुर्दैव की त्याचे धावणे हे सापळ्यात सापडलेल्या उंदराचे धावणे असते. कितीही धावला तरी तो ज्या जागी असतो त्याच जागी राहतो. हिमालयात तुला निदान शांतता मिळेल, जी मुंबईतल्या माणसानं कायमची गमावलेली आहे. ही शांतता स्वतःशी बोलण्यासाठी वापर. मी कोण हा विश्वातला सगळ्यात मोठा गहन प्रश्न. स्वतःला पाहणे हाही साक्षात्कार होऊ शकतो. मी हे का करतो या प्रश्नाचे उत्तर शोधणारा माणूस जसा अनावश्यक अनेक गोष्टी करणे टाळतो, तसा काही गोष्टी कोणत्याही परिस्थितीत झाल्याच पाहिजेत या निर्धाराने उभे राहायचे ठरवतो. ह्या गोष्टी कोणत्या हा शोध प्रत्येकाने स्वतःच घ्यायचा असतो. त्या एकदा ठरल्या की त्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता झगडणं हाच जीवनाचा उद्देश असतो असे मला वाटते. मी ह्या वयात जितका असायचा तितका ठीक आहे. स्वतः सांभाळावे, कळावे हे आशीर्वाद. विश्वनाथनं टॉर्च बंद केला. विचारात हरवलेला विश्वनाथ कितीतरी वेळ समोरच्या कैलासाकडे आणि रारंगढांगाकडे पाहत राहिला.